नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. त्या रात्री स्वामी समर्थ स्वतः आले होते. ही कथा फारच कमी लोकांना माहीत आहे. चला तर मग कथा चालू करूयात. एका डोंगराच्या कुशीत लपलेले एक लहानसं गाव होतं. गाव साधं होतं, पण गावाच्या टोकाला एक जुने पावन मंदिर होतं. त्या मंदिराकडे पाहिलं की नकळत शांत व्हायचं. एका संध्याकाळी त्या गावात एक अनोळखी व्यक्ती आली. पायात चपला नव्हत्या, चेहऱ्यावर थकवा नाही आणि डोळ्यात काहीतरी वेगळं तेज होतं त्या व्यक्तीच्या. मंदिराकडे तो व्यक्ती पाहू लागला आणि तेवढ्यात ते मंदिर अचानक प्रकाशमान झालं. दिवे लावले नव्हते, तरीही मंदिर तेजाने उजळून निघाले. गावकरी स्तब्ध झाले. तो अनोळखी माणूसही स्तब्ध झाला. तो हळूच मंदिरात गेला. मंदिराच्या आत एक वृद्ध साधू बसलेला होता. अंगावर साधी वस्त्र, हातात माळ आणि चेहऱ्यावर अतूट शांतता होती. तो साधू साधना करत होता. अनोळखी व्यक्ती काही बोलणार इतक्यात मंदिराची घंटा आपोआप वाजली. साधूंनी डोळे उघडले आणि हलकसं हसले आणि म्हणाले, बाळा, काही प्रश्न घेऊन आलास का? इथेच तुला समाधान मिळेल. काही दिवसातच त्या गावावर भयानक संकट आलं. पाऊस थांबला, विहिरी कोरड्या पडल्या, शेती जळून गेली, दुष्काळ पडला. लोक पाण्यासाठी वणवण फिरू लागले. गावकऱ्यांना आठवलं तेच मंदिर, तेच साधू. लोक मंदिरात गेले. साधू अजूनही तशाच शांत बसलेला होता. कोणी काही बोलायच्या आत एक स्त्री पुढे आली. ती स्त्री गरीब होती. डोळ्यात अश्रू होते आणि ओठ थरथरत होते. ती म्हणाली, माझ्या लेकरांना पाण्यावाचून तहान लागली आहे. देव कुठे आहे? साधूंनी तिच्याकडे पाहिलं. क्षणभर शांतता झाली. साधूंनी भस्म उचलला आणि तिच्या हातावर अंगारा दिला. तेवढंच मग म्हणाले, विश्वास असेल तर हे तुझ्यासाठी पुरेसं आहे. ती स्त्री तिथून निघून गेली आणि लोक पाण्यासाठी वणवण फिरू लागले. पण पाणी कुठेच मिळत नव्हते. तेवढ्यात तिथे साधू उभे राहिले. त्यांनी मंदिराबाहेर पाऊल टाकलं आणि जमिनीकडे पाहून काठी टेकवली आणि क्षणात जमिनीतून पाण्याचा झरा उसळून बाहेर आला. लोक ओरडले, कोणी रडलं, कोणी हात जोडले. कोरडी जमीन पाण्याने भरून गेली. दुष्काळ संपला. लोक धावत पुन्हा मंदिराकडे गेले. पण तिथे ते साधू नव्हते. तो फक्त एक व्यक्ती होता. तेवणारा दिवा, शांत वातावरण आणि मनात एकच जाणीव होती, स्वामी समर्थ इथेच आहेत. त्या अनोळखी व्यक्तीने हळूच मंदिराकडे पाहिलं आणि हसला आणि गाव सोडून तोही गेला. कोणी ओळखू शकला नाही, कारण स्वामी समर्थ कधी सांगत नाहीत